नमस्कार. मी असं स्वतः बोलायचा व्हिडिओ खूप 2 वर्षांपूर्वी वगैरे ट्राय केला होता. पण आज व्हिडिओ काढायचं मेन कारण म्हणजे असं आहे, की जी काल घटना मालेगावला घडलेली आहे. यज्ञा, किती सुंदर मुलगी. मी काल त्या मुलीचा फोटो पाहिला. इतकी सुंदर मुलगी, म्हणजे जेव्हापासून न्यूजमध्ये येत आहेत ते म्हणजे सुंदर म्हणजे काय फक्त गोरा कलर आहे म्हणून सुंदर नाही. नाजूक, मस्त दिसणारी, एकदम लक्ष्मीच्या मुखवट्यासारखी असणारी मुलगी. तिच्या आईवडिलांना स्वप्नात तरी वाटलं असेल का की आपली कुणाबरोबर भांडणं झालीत आणि त्या भांडणाचा राग म्हणून आपल्या मुलीबरोबर कोणतरी असं करेल. आम्ही 90 दशकातले म्हणजे तर आमचा काळ होता, पण आम्ही ट्युशनला जायचो, कुठेही जायचो, तर आमच्या वडील बिंदास देऊ जायचे. आजकाल तो काळ उरलाय का? आज म्हणजे मी सोशल मीडिया म्हणजे स्वतःहून सांगते, आणखी मला बाळ नाही आहे. आज माझ्या लग्नाला 6 वर्ष आहेत, बाळ नाही आहे. पण आज पहिल्यांदा म्हणजे खूप घटना घडल्या. आज म्हणजे असं नाही, खूप घटना घडल्या. पण अशी भावना कधीच नाही वाटली की आपल्याला बाळ व्हावं पण मुलगी व्हावी, असं आज पहिल्यांदा नको असं वाटतंय. नाहीतर आजपर्यंत माझं मत काय होतं, आणि माझं मत काय सगळ्यांचंच मत असतं की मुलं निदान त्यांच्या बायका आल्यावर बदलतात. तर मीही कुणाची तरी सून आहे, त्या गोष्टी वेगळ्या झाल्या. पण आजच्या जगातली जी आईवडिलांची परिस्थिती, म्हाताऱ्या माणसांची परिस्थिती बघून असं वाटतं की मुलं त्यांच्या बायका आल्यावर बदलतात, आईवडिलांना थोडंसं धिक्कारतात, थोडंसं प्रेम कमी होतं, मान्य आहे. पण मुलगी ही जरी नांदायला जरी दुसऱ्यांच्या घरी गेली तरी तिचं आपल्या आईवडिलांवर तितकंच प्रेम असतं, ती तेवढ्याच जिव्हाळ्याने त्यांना तिकडे जाऊन सुद्धा सांभाळते, हो की नाही? तर मग सर, आता मला समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे, किंवा असल्या नीच प्रवृत्तीच्या माणसांना एक विचारायचं, काय म्हणता हो तुम्ही मुलींच्या बाबतीत? छोटे कपडे घालतात आणि आम्हाला आमंत्रण देतात. तुम्हाला साडी घातलेली बाई ठीक आहे, आम्ही मान्य करू. पोरी पुण्या मुंबईला वगैरे, अजून आता मी ज्या भागातून, माझं जे माहेर आहे सोलापूर असेल, मी जिथं सासरी आहे त्या भागात एवढे शॉर्ट कपडे वगैरे असं काय प्रकार नाही आहे, अंगप्रदर्शनाचा प्रकार नाही आहे. ठीक आहे, आम्ही तेही मान्य करू की आहे, बायांचं लक्ष जातं, पुरुष तर असतातच, त्यामुळे मग ठीक आहे, ते चूक मान्य करू. 3 वर्षाच्या मुलीला काय कपड्यांचा सेन्स लावावा, कसे कपडे घालावे, आणि त्या मुलीमध्ये या नीच प्रवृत्तीच्या माणसांनी काय बघावं आणि मग त्यांच्यावर हे अत्याचार करावे? कितीही सुडाची बुद्धी असू द्या, कितीही राग असू द्या, काहीही असू द्या, ही प्रवृत्ती येऊच कशी शकते? जेव्हापासून ही घटना ऐकली, खूप घटना झालेल्या आहेत, मी आज बोलतेय म्हणजे याच्या आधीच्या घटना ऐकल्या नाही आहेत, आत्ताच खूप माझं जागृत झाले मन, असं नाही आहे. जसं आम्ही कळते आहोत, जसं आम्हाला ह्या गोष्टी समजत आहेत, आत्तापर्यंत कोपर्डीची घटना असो, ही असो, किंवा मोठ्या बायकांची म्हणजे जे झालेले आहेत गँगरेप वगैरे, आजपर्यंत दिल्लीतलं निर्भया प्रकरण असो, कोणतीही घटना असो, एका डॉक्टरला बेंगलोरमध्ये का कुठेतरी ते डॉक्टर होते त्यांच्या बाबतीत झालेली असो, आम्ही काय ऐकून नाही असं नाही आहे. मी स्वतः एक शिक्षक आहे, टीचर आहे, वेल एज्युकेटेड आहे, आणि ह्याला काही शिक्षणाची गरज नाही आहे. हो, खेड्यातल्या एखाद्या तुम्ही आजीबाईला विचारलं तर म्हणतात त्याचा मुडदा बसवला असलं करणाऱ्याचा, सहज म्हणून जातो. मग तुम्ही मला असं विचारायचं, आता हा व्हिडिओ कोण कोण बघेल मला माहिती नाही, एखाद्या वकिलापर्यंत पोहोचला, एखाद्या सरांपर्यंत पोहोचला, वकील म्हणजे जे न्यायव्यवस्थेशी निगडीत आहेत, तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की असा कायदा आहे का की म्हणजे तुम्ही एखाद्याच्या एवढ्या 3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या किंवा अगदी म्हाताऱ्या बाईच्या चारित्र्याशी असं खेळाल, त्यांचं नुकसान कराल, विनयभंग कराल त्यांचा, आणि त्यांना फक्त जेलमध्ये ठेवायचं, थोड्या दिवसांनी ते सुटणार, एवढ्यापुरतीच म्हणजे न्यायव्यवस्था आपली एवढी ही आहे का, असं मला विचारायचं आहे. का बरं? आपला भारत देश सगळ्याच बाजूने महान आहे ना, मग का एखाद्याचा जीव घ्या? म्हणजे तुम्ही 3 वर्षाच्या लेकराला
आता या गोष्टी सोशल मीडियावरती बोलण्यासारख्या आहेत नाहीत माहीत नाही, पण मी बोलते. आता आपण एवढे वेल मॅच्युर्ड आहोत, आपले सगळे अवयव सगळ्या गोष्टी सहन करण्यासाठी तयार आहेत आता म्हणजे तरीसुद्धा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर ती आपल्याला सहन होत नाही. समजून घेऊ शकता तुम्ही. शारीरिक संबंध हे जर आपल्या मनाविरुद्ध झाले तर ते आपल्याला सहन होत नाहीत. एवढं आपलं शरीर ते सगळं सहन करायला तयार झालेलं आहे. तरी त्या 3 वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 4 महिन्याच्या, 6 महिन्याच्या लेकराला काय सहन झालं असेल. मी खरंच सांगते, मी या गोष्टीवर कधी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. तुम्ही माझं यूट्यूब चेक करा, इन्स्टा चेक करा. का वाईट वाटते माहिती आहे? त्या 3 वर्षाच्या, 4 महिन्याच्या, 6 महिन्याच्या लेकरांवर आजपर्यंत रेप झालेला आहे. त्या लेकरांना काय वाटलं असेल? वाटलं असेल म्हणण्यापेक्षा तो माणूस तिच्यासोबत काय करतो हेच त्या लेकराला समजलं नसणार. वय कळतं कधी होतं? जेव्हा आपण वयात येतो, मोठे होतो तेव्हा. तर 3 वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 6 महिन्याच्या लेकरामध्ये त्याचं शरीर काय म्हणून ओरडलं असेल, त्याचा आत्मा काय म्हणून ओरडला असेल, जेव्हा हे असले नीच प्रवृत्तीचे लोक स्वतःची भूक भागवून भडवे ह्यांना ना उगा छत्रपती महाराज की जय, शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा, जे काही महान नेते होऊन गेलेत त्यांच्या जयंती आल्या की नाचायचं, त्यांच्या विचारांच्या आम्ही किती भक्त आहोत असं दाखवायचं. का आपण आता तर मला असं वाटतं की आपण पोलीस आणि कायदा यांची वाट का बघतोय? आणि पोलीस लोक, कायद्याची लोक अशा माणसांना तुम्ही अटक करता मान्य, त्यांना शिक्षा होते मान्य, पण फाशी देता, थोड्या दिवस आतमध्ये ठेवायचं, त्यांचे एवढे दिवस ठरलेले आहेत, त्याच्यानंतर तो माणूस परत असलेच कामं करायला मोकळा. कशासाठी? का न्यायव्यवस्था बदला. तुम्हाला संविधान बदलायचं आहे ना, तर संविधान, आता मी स्वतः वाचलेलं नाही आहे, मला माहीत नाही आहे, जे काही थोडंसं नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे जर बोलायचं झालं, संविधान बदलायचं आहे ना, जर त्याच्यात हे लैंगिक कृत्यावर काय लिहून ठेवलेलं आहे बघा, शिक्षा काही ना काही कलम असतात, काही ना काही असतं कायदेशीररित्या त्यांची. आणि जर नसेल तर जर तुम्हाला इतकंच संविधानात बदल करायची गरज आहे असं वाटते तर हा बदल करा. जे त्या लेकरांना त्रास होतो ना त्याच्या दुप्पट त्रास म्हणण्यापेक्षा ना असे चटके देऊन, नाहीतर शिरच्छेद म्हणलं तरी चालेल. मला तर वाटतं जर मी असले असते ना, त्या आईला काय वाटलं असेल तिचं लेकरू. मधली घटना, 1-2 वर्षाखालची घटना, पोलीस क्वार्टरमध्येच राहणाऱ्या शेजारी घरात ते आई वडील बाजारपेठेत कुठेतरी गेलेत आणि रोज आपले लेकरू ज्यांच्या घरात जाऊन खेळतं त्यांच्या घरी सांगून गेलेत की आम्ही बाहेर जाऊन येतो, अर्धा तास आमची मुलगी तुमच्या घरी राहू द्या. त्या मार्केटमध्ये जाऊन येणाऱ्या आईबापांना घरी येईपर्यंत त्या लेकराचे 3-13 वाजवून ठेवले होते त्यांना राधामाने. आणि तुम्हाला माहिती आहे आपण किती सगळ्यांना वाईट वाटलं. मला तेही हसू करडू कळणं गेले. खरं तर किती सगळ्यांना वाईट वाटलं, अरे इतका महापुराला एवढं नुकसान झालं, तुम्ही आयुष करता, तुमच्याकडे पैसे आहेत आणि एवढी नुकसान झालं. नुकसान करताना जी नैसर्गिक शक्ती असते, जे दैवी शक्ती असते, जे तुम्ही पाप करताय ते पाप बुडी जेव्हा तुमची भरते तेव्हा गरीब आहे का, श्रीमंत आहे का, कोण आहे का आहे का, ह्या एरियात त्या एरिया बघत नाही. ते जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा ते सगळेच बुडतात त्याच्यात. म्हणूनच ह्या पूर म्हणा, आजार म्हणा, मोठे मोठे करोनासारखा सगळ्यात मोठ्या आजारातून आपण जे वाचले ते नशीबवानच म्हणायचं. आणि किती जणांनी आपल्या घरातला एकतरी सदस्य प्रत्येक घरातला गेलेलाच आहे यात, पाहुण्यारोळातला का असेल. हे जे आपत्कालीन आजार म्हणा, नैसर्गिक संकट म्हणा, काही ना काही येऊन जे मरायला लागलेत ना, ते हे या पापांनी केलेली भरतीच आहे, दुसरं काहीच नाही. पण नाही, मग जर याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं, काय काळ होता हो आमचं लहानपण सगळ्यात भारी. त्याच्यानंतरचे जे दिवस आम्ही पाहिलेत
असे दिवस आमच्या लहानपणी सुद्धा नव्हते. माझे मम्मी पप्पा दोघंही आमच्याजवळ नव्हते, ते नोकऱ्या करत बाहेर होते. मी स्वतः आजीच्या घरी राहून मोठी झाले आणि सगळे जिकडे तिकडे नोकरी हे ते लक्ष असतं मोठ्यांचं, पण किती लक्ष देणार. शाळेत गेल्यानंतर मुलगी सेफच आहे वाटतं ना, ट्युशनला गेल्यानंतर मुलगी आपली सेफच आहे वाटतं आईवडिलांना, वाटते की नाही, सुरक्षित आहे. मग एवढी मानवी तुमची क्रूरता कसं काय वाढत जाते. आणि अशा माणसांना जर वाढते तर अशा माणसांना तुम्ही फक्त 8 दिवस 15 दिवस जेलमध्ये ठेवून जरा शांत वातावरण, म्हणजे त्या आईवडिलांनी 10-15 दिवस बोंबलायचं, बोंबलायचं, त्या लेकराचे सगळे हे ते करायचे, ज्यांच्यावर हे अतिप्रसंग झाला तर सगळं अंत्यविधी वगैरे सगळं झालं. 8 दिवसांनी सोडून द्यायचा विषय, परत कुणाचं तरी यायची वाट बघायची, परत कुणाबरोबर तरी असं होईल आणि मग त्यावर विचार करू, अशी वाट बघायची का. बोलायला तेवढं कमी आहे. माझी एकच विनंती आहे सरकारला, मी टॅग करणार आहे त्यांना हा व्हिडिओ टाकताना, जे कोणी माझा व्हिडिओ बघतील ज्यांच्यात खरंच माणुसकी आहे, बोलून काही होणार नाही, काही ना काही ॲक्शन म्हणजे काय, सरळ फाशी द्या, सरळ फाशी द्या. ज्याने एका माणसाचा जीव एका लेकराचा जीव घेतलेला आहे इतक्या अमानुषपणे, किंवा एखाद्या स्त्रीला ज्याने छळलेलं आहे. आणि आजकाल तर नवीनच निघाले हो, फक्त अत्याचार करून लैंगिक शोषण करून सोडून देत नाही आहेत, ठेचून मारून टाकतात. म्हणजे त्यांची प्रकृती किती, मानसिक प्रकृती बेकार आहे. आणि राग कसला रागो असला, त्याला पण आई बहीण असेल की नाही, नसेलच. नाही तर तुझ्यात मर्दपणा असून तू मर्द नाही आहेस, मी तर म्हणते. जे हे कृत्य असे करून खपलेले आहेत ना, तुझ्यात मर्दपणा असून तू नामर्द आहेस. कारण की तुझ्यात ना अन्नव्रत आली की हे अंबे माता, हे देवी माता, भंडाऱ्याला जायचं, गरबा खेळायचं. अरे कशाला खेळता, घरात आपली देवी आहे ना, तिच्यात देवी बघा. थोडी अंबाबाईवरून येणार आहे तुम्हाला दर्शन द्यायला. घरात ज्या आई बहिणी आहेत ना, त्यांच्यातच ती असते. तुम्ही आपली आई बहीण म्हणजे चांगली, आणि उद्या तुम्ही ज्या आई बहिणींबरोबर जे करता तेच तुमच्या घरात झालं तर सहन होणार आहे का. थोडं स्वतःमध्ये बदल करा ना. आत्तापर्यंत काय म्हणायचे लोक, काही झाले, अरे नाही छोटे कपडे घालतात, इंटेन्शन मुलीच देतात, हेच करतात, बघतात, हसतात, मग मुलं पिघळतात. 3 वर्षाची मुलगी कुणाला बघून हसणार आहे, 3 वर्षाची मुलगी कुणाला इंटेन्शनी बघणार आहे. त्या लेकराला काय समज आहे या गोष्टीची. मला 6-6 महिन्याचं लेकरू सहन होईना. शाळेत गेले होते आज, विषय निघाला, प्रामाणिकपणे सांगतात डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. आणि ते जे खेळणारे लेकरं बघत होतं ना बाहेर, त्या लेकरांना बघून असं वाटत होतं की शाळेतल्या कशाला, तुम्ही काय करा माहिती आहे का. आता मला इतकं तोंडाला बेकार येते, हे जे नालायक असले नीचवृत्तीची माणसं आहेत ना, त्यांनाच हळदायला लावा लेकरं, मग समजेल की एका आईला काय त्रास होतो लेकरू पैदा करताना. आणि ह्यांना वंशाचे दिवे पाहिजेत, दिवे लावण्यासाठी. हे असले सगळेच नाहीत गिनले जातात, पण आहेत की नाही प्रवृत्तीची माणसं अशी. कसा विश्वास ठेवायचा आई बापाने, कसं नोकरीसाठी बाहेर जायचं. आणि याच्यावरूनच एक मुद्दा निघलाय म्हणून सांगू वाटते मला. आजकाल हे जाऊ दे, हे होतंय ते ठीक आहे, एखाद्या वेळेस त्याच्यावर काहीतरी होईल, म्हणजे त्याच्याच संदर्भात व्हिडिओ बनवला. पण त्याच्यापेक्षा मला एक सांगायचं आहे, आजकाल घरात आजी आजोबा नको वाटतं, घरातलं एकत्र कुटुंब नको वाटतं. फक्त आपण आपली लेकरं राहावं. समजा एखाद्या कुटुंबात फक्त मुलीच आहेत, 1 मुलगी असो 2 मुलगी असो, मुलं नाही आहेत, आणि आई वडील दोघं नोकरीला आहेत, किंवा आई काहीतरी मजुरीने कामाला जाते, धर्मांतर, भरपूर प्रकार आहेत. आपण विषय ओळवायला नको, मला जे सांगायचं ते सांगू फक्त, की आई कामाला जाते, पप्पा कुठेतरी नोकरीला जातात, असं असतं, आणि फक्त मुलीच आहेत घरात. त्या मुलींना संरक्षण कोण देणार आहे, कोण लक्ष देणार आहे त्यांच्याकडे. घरात जर म्हातारा माणूस म्हणजे काय पूर्ण बेडवरच झोपत नाही म्हातारा माणूस, अवतारणीच वाटे तुम्हाला चांगले 50-55 माणसं तुमच्या घरात नको वाटेल तुम्हाला. ते लक्ष ठेवतील, लेकरू ट्युशनवरून येते की नाही, जाते की नाही, बाबा तुम्ही नेऊन सोडा, आई तुम्ही नेऊन सोडा म्हणल्यावर ते जाणार नाहीत का सोडायला.
घेणार नाहीत का तुमच्या लेकराची काळजी? तुम्हाला म्हातारी माणसंही घरात नको वाटायली, तुम्हाला तुमची लेकरं तुम्हालाच सांभाळायची आहेत. अवघड आहे. आपल्या घरात म्हातारी माणसं कधीही ओझं नसतात. आराम त्यांना घेऊनही होऊ शकतो. आणि तुम्ही ज्या आरामाच्या जीवावर उड्या मारता राहता, तो आराम त्यांनी त्यांच्या घामाने कमवलेला असतो. तुम्ही आयते येऊन रेगोट्या मारत असतात. तुम्ही 30च्या नंतर कमवायला चालू करता. त्यांनी त्यांच्या वयाची 60, 50, 55 जे काय असेल तेवढी वर्ष घालून आधीच तुमच्यासाठी सगळं करून ठेवलेलं असतं. आणि तुम्ही आईवडिलांना हाकलून देता. फक्त आपण, आपला परिवार, आपली लेकरं घ्या, भोगा. जसं आपण आपल्या आईवडिलांशी करू त्याची फेड ह्याच दृष्टीने नाही, कुठल्या ना कुठल्या दृष्टीने आपल्याला काढावीच लागते, भरणा करावाच लागतो. या गोष्टीचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. जे आपण दुसऱ्यांबरोबर करतो तेच आपल्याला रिटर्न येतं, किंवा जे दुसरे आपल्याबरोबर वागतात वाईट ते त्यांच्या नशिबाला थोड्या दिवसांनी येतं. या गोष्टीचा पुरावा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि जास्त लहान असताना वगैरे नाही, आत्ता अशात एका वर्षभराचा. मग तुम्हाला कशासाठी पाहिजे हा एक पॉईंट आलाच ना. कारण की खरंच म्हणजे आहेच ना, एकत्र कुटुंब ठेवा. आपण नोकरीला जात असू तर आपल्या लेकरांना बघायला आपल्या घरातले आई वडील, म्हणजे आपल्याला पोटाला गोळा घातला, आपल्याला जन्म दिलेले आई वडील आपल्या विरोधात तर नाहीत ना, आपला चांगलाच विचार करतील. तेवढा तरी विश्वास तुम्ही ठेवूच शकता ना. ते आपला आधारच आहेत कधीही पण. जेवढं बोलल तेवढं याविषयी कमी आहे. काळजी घ्या सगळे. आपल्या मुलींना हो स्टंट बनवा, स्ट्रॉंग बनवा, वेगवेगळे क्लास लावा, हे करा. पण या 3-6 वर्षांच्या, 6 महिन्यांच्या लहान लहान मुलींना आपण काय क्लास लावणार? आणि ते लेकरू काय म्हणून सहन करणार, काय म्हणून प्रतिकार करणार, नाही का? त्यामुळं 4 पैसे कमी कमवा, पण आपल्या लेकरांना ट्युशनला स्वतः नेऊन सोडा, स्वतः आणा. ॲटोवाला असेल तर त्याची 10 वेळा चौकशी करा, त्याचे सगळे डिटेल्स तुमच्याकडे असू द्या. पैसा सगळं नाही, पैसा कमवणे हो, जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. एक भाकरी असेल तर आपण 2 टाईम खाऊ शकतो, अर्धी अर्धी करून. पण आपण आपलं लेकरू हाताने जाऊ देऊ नका, पैशाच्या मागे पळू नका. आपली लेकरं, आपलं घरचे सदस्य हे आपली जबाबदारी असतात. जागे व्हा, कुणीही तुम्हाला येणार नाही. अजून 1-2 महिने जाऊ दे, अजून 2 महिन्यात एक घटना येणारच आहे. हे कालचक्र चालूच राहणार आहे. असले नीच प्रवृत्तीची माणसं बदलत नसतात. आणि कुणावर विश्वास ठेवावा हे तर दिवसच राहिलेले नाही आहेत आता. इथं गोड बोलून गेलेला माणूस, त्या यज्ञाच्या बाबतीत तेच झालेलं आहे. त्या बाळाच्या बाबतीत त्याच्या वडिलांबरोबर त्या माणसाचा वाद झाला होता महिन्यापूर्वी. तो लक्षात ठेवून त्याने त्या लेकराचं म्हणजे सूड घेतला म्हणायला काय हरकत नाही. पण इतक्या नीच प्रवृत्तीने तुझं त्याच्याबरोबर भांडण होतं, तू बापाला मारून घालायचा होतास. तुझं काय असेल भांडणं बिंडणं तू करायचं होतंस. तुझ्यात मर्दानगी ह्या बाजूने तू तुझी मर्दानगी दाखवणार. अरे बाबा, हे करून तू नामर्द आहेस हे तू सिद्ध केले. खरंच हे करून तुझ्यातला मर्दपणा तू दाखवून दिलास, नामर्दपणा. महाराज पाहिजे होते. महाराजांचे विचार आहेत म्हणतो ना आपण, महाराज नाहीत, महाराजांचे विचार आहोत म्हणतो ना आपण. मग कुठे आहेत? आचरणात कुठे आहेत? फक्त वाचायला आहेत. कादंबऱ्या वाचल्या, मी ही वाचले, मी ती वाचली. आम्ही 19 फेब्रुवारीला सगळे मिळून पाळण्याला जातो, महाराजांचा जन्मदिवस साजरा करतो, सगळं करतो. अहो नका करू. महाराजांना ते नको आहे. त्यांचे विचार आणा अंमलात. सापडला नाही. पोलीस व्यवस्था सुद्धा मी आज पहिल्यांदा तोंडावर म्हणते, मी हे सुद्धा या दुष्कृत्यात जरी मिळालेले नसतील तरी असल्या गोष्टी पाठी घालायला ते सुद्धा सामील असतात. 10तला 1 तरी असतोच असतो. कशाला पाठी घालायचं आहे हो? द्यानं सोडून माणसांमध्ये माणसं बघून घेतील. त्यांचं दळलं आहे ना. जेव्हा तुमच्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला याची गांभीर्यता कळत नाही. जेव्हा तुमच्या घरी होईल तेव्हा तुम्हाला त्याची झळ कळणार. गरीबाच्या घरी झाल्यावर कुणाला कळणार आहे याची झळ, नाही का? आणि तसंच आहे, शेजाऱ्याच्या घरात काय जळतंय घेऊन आम्हाला काय करायचं. प्रत्येकजण स्वार्थी झालेलं. म्हणजेच हे जग विनाशाच्या दिशेने चाललेलं आहे. पण त्यातल्या त्यात जाऊ द्या, हा विषय मला भरकवाटायचा नाही आहे. कारण की जर बोलायला गेले तर वेळही पुरणार नाही आणि खूप जास्त बोलणं होईल.
त्यापेक्षा काळजी घ्या. आणि एकच विनंती आहे सरकारला, जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला किंवा तुम्ही बघा सगळे, आणि जर अशी प्रवृत्तीची माणसं जर आहेत तर आपण त्यांच्यापासून लांब राहूयात. आपल्या लेकरांची काळजी आपण घेऊयात. स्वतः जावा, पैशांच्या मागे पळू नका. स्वतः ड्रॉप करा, स्वतः घेऊन या. आपली लेकरं कुणाच्याही जीवावर सोडून जाऊ नका. आपली लेकरं आपल्यासोबतच राहू द्या. जेव्हा कळती होतात निदान तेव्हा. आणि जे मोठी लेकरं आहेत त्यांची संगत चेक करा. कळती झाली म्हणजे असं नाही की त्यांच्याबरोबर राहणारी त्यांची संगत कशी आहे. आजच्या कॉलेजचे मुली सगळंच आपण बाहेर काय चालू आहे काय नाही बघतोय, ते बोलायची गरज नाही. आजपर्यंत मी हा व्हिडिओ बनवला नाही म्हणूनच म्हणते की आजपर्यंत जे पीडित असे ज्यांच्यावर अत्याचार झाला, ज्यांचे जीव गेलेले आहेत, ज्या निष्पाप जीवांचा असल्या नालायक प्रवृत्तीच्या माणसांमुळे जीव गेला, त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाळा, तुला मोक्ष मिळो, तुझ्या आत्म्यास शांती लागो. तुझी खरं तर हीच चूक असेल की तू मुलीच्या जन्माला आलीस, नाही का म्हणणार नाही हो? म्हणणार. एक काम करा, सरकार लिंग चाचणी जी होत होती ना लेकरांची गर्भाशयातच चालू करा. आणि मुलींचे गर्भ असतील ना मारून टाका. तुम्हीच लेकरं हळदा, तुम्हीच सगळं करा, पुरुषांनीच करा. बाई माणूस हे जन्माला घालूच नका. तुमच्या यशासाठी आम्ही लेकरं हळदत नाही. मुलगी ही लक्ष्मी असते, लक्षात घ्या. आणि प्रत्येक बाईला चांगल्याच नजरेने बघा. प्लीज काळजी घ्या सगळे. यज्ञा, बाळा, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या घरच्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नाही ओळख आमची नाही आहे किंवा आता नसतेच, आपण भाग वेगळा असतो, काही नसतं, पण तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. प्रत्येकाने काळजी घ्या आपल्या लेकरांची. वेळ द्या, पैशाच्या मागे पळू नका. सारखं सांगते मी, पैशाच्या मागे पळू नका, कारण आम्ही बघतोय बाहेरचं वातावरण काय आहे ते. आणि वेळ मिळाला तर असं आपण व्हिडिओ बनवू, नक्कीच बनवू, सत्य परिस्थितीवर बनवू. सपोर्ट करा, यूट्यूबला लाईक सबस्क्राईब करा. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या लेकरांची काळजी घ्या. आणि सुखी राहा. तसंही जग बुडीलाच चाललेलं आहे ह्या सगळ्या विकृतींमुळे. एवढं आपण चांगलं राहू, तेवढे 4 दिवस जास्त जगू, नाहीतर जगाचा विनाश ठरलेला आहे, त्याला कोणच अडवू शकणार नाही. नमस्कार.